आणि आज आपल्यासोबत आहेत या सगळ्या प्रकरणाला बाहेर काढणारे आणि सातत्याने हे प्रकरण लावून धरणारे पत्रकार दत्तात्रय खेमनर यांच्याशी आपण चर्चा करणार आहोतच। पण त्याआधी आपण मीडिया सेंटरला जाऊया आणि आज जो प्रश्न विचारलाय त्यावरती जनसामान्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत ते आपण पाहूया। काही निवडक प्रतिक्रिया। एक्स वरनं पहिली प्रतिक्रिया विनोद मुंडे यांची आहे। कायद्यापेक्षा कोणीही मोठं नाही। जर खरंच धोका असेल तर प्रशासनाने तात्काळ कठोर पावलं उचलली पाहिजेत। अशोक खरातच्या जीवाला धोका असू शकतो का त्याच्या राजकीय सगळ्या संबंधांमुळे असा प्रश्न आहे। त्यावर विनोद मुंडे यांची प्रतिक्रिया। युट्यूबवरनं कुणाल सावंत म्हणतायत खरात प्रकरणामध्ये अनेक धक्कादायक खुलासे होतील। हे प्रकरण थांबण्यासाठी खरातचा एन्काउंटर केला जाईल असा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी दावा केलाय। असंच होईल असं वाटतं। युट्यूबवरनं पुढची प्रशांत आशा यांची प्रतिक्रिया आहे। वैयक्तिक व्हिडिओ व्हायरल करणं हे चुकीचं आहे। जर व्हिडिओ व्हायरल झाले नसते तर महाराष्ट्राला देशाला अशोक खरातचा चेहरा दिसला नसता। उद्या याचं राजकारण्यांनी खरातला राज्यसभेचंही तिकीट दिलं असतं असं हे म्हणतायत। फेसबुकवरनं उल्हास राऊत म्हणतायत खरातला अटक झाल्यापासून त्याच्या बायकोशी कोणकोणत्या राजकीय किंवा अराजकीय नेत्यांनी संपर्क साधला आणि का याची चौकशी करा। सर्व राजकीय आणि अराजकीय संबंध बाहेर येतील। आणि आता आपल्या सोबत आहेत या संपूर्ण प्रकरणाला बाहेर काढणारे आणि हे प्रकरण सातत्याने लावून धरणारे पत्रकार दत्तात्रय खेमनर, जे दैनिक पुढारी खबरदार या वृत्तपत्राचे संपादक आहेत।